तर स्वागत आहे आपल्या फर्स्ट लॉन्च मिशनमध्ये. आज आपण आपल्या कोडिंगच्या प्रवासाला एकदम सुरुवात करणार आहोत. आणि आपलं रॉकेट म्हणजे आपलं वाहन आहे पायथन. ही एक अशी प्रोग्रॅमिंग भाषा आहे जी खूप शक्तिशाली तर आहेच, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती शिकायलाही खूप सोपी आहे. चला तर मग प्रक्षेपणासाठी तयार होऊया. पायथन हे नाव ऐकल्यावर वाटतं की हे फक्त मोठमोठ्या कंपन्यांमधले एक्सपर्ट्सच वापरत असतील, नाही का? पण खरं तर पायथन हे आपल्या आजूबाजूच्या आधुनिक जगामागचं एक अदृश्य इंजिन आहे. समजा आपल्यापैकी कोणाला वेब डेव्हलपर बनायचंय किंवा डेटा सायंटिस्ट किंवा मग गेम डिझायनर व्हायचं स्वप्न आहे, तर पायथन शिकणं हे त्या दिशेने टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पहिलं पाऊल ठरू शकतं. आता कोणत्याही यशस्वी मिशनसाठी एक चांगला आराखडा म्हणजे एक फ्लाईट प्लॅन लागतोच. तर हा आहे आपला आजचा प्लॅन. सगळ्यात आधी आपण बघू की पायथनला सर्व काही चालवणारे इंजिन का म्हणतात. त्यानंतर त्याचा गुंतागुंत नसलेला कोड कसा असतो हे आपण स्वतः अनुभवू. मग व्हेरिएबल्स म्हणजे लेबल लावलेले बॉक्स कसे काम करतात ते शिकू आणि त्या बॉक्समध्ये नक्की कोणता डेटा ठेवता येतो हेही तपासू. आणि शेवटी आपलं स्वतःचा लॉन्च पॅड कसं तयार झालंय हे पाहू. चला तर मग सुरुवात करूया. चला तर आपल्या प्रवासातला पहिला थांबा, पायथनचा उगम. म्हणजे प्रत्येक मोठ्या शोधामागे काहीतरी कारण असतं, एक उद्देश असतो. मग प्रश्न हा आहे की पायथनचा जन्म नक्की का झाला? प्रोग्रामिंगच्या जगात अशी कोणती मोठी समस्या होती जी सोडवण्यासाठी पायथनला तयार करण्यात आलं? चला शोधून काढूया. ही गोष्ट सुरू होते 1989 साली. गिडो व्हॅन रॉसम नावाचे एक प्रोग्रॅमर होते, ज्यांनी एक नवीन भाषा तयार करायचं ठरवलं. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट आणि सोपं होतं. त्यांना एक अशी भाषा बनवायची होती जी पॉवरफुल तर असेलच, पण त्याच वेळी ती अगदी आपल्या साध्या इंग्रजी भाषेसारखी वाचायला सोपी असावी. आणि खरं सांगायचं तर हीच साधेपणाची कल्पना पायथनच्या यशाचं सगळ्यात मोठं कारण ठरली. बरं, थिअरी तर खूप झाली. आता थोडं प्रॅक्टिकल करून बघूया. प्रोग्रामिंगच्या जगात एक खूप जुनी आणि महत्त्वाची परंपरा आहे, हॅलो वर्ल्ड टेस्ट. आपण तीच करणार आहोत. आणि यातूनच आपल्याला पायथनचा साधेपणा किती भारी आहे हे थेट अनुभवायला मिळेल. आणि हा आहे तो आहा मोमेंट. जरा बघा, डावीकडे जावा आणि सी सारख्या भाषा आहेत. फक्त हॅलो वर्ल्ड एवढं लिहिण्यासाठी कितीतरी ओळी आणि किचकट चिन्ह वापरावी लागली आहेत. आणि आता उजवीकडे पायथनकडे बघा, फक्त एक साधी सरळ ओळ, प्रिंट हॅलो वर्ल्ड. बस, हेच तर पायथनचं खरं सौंदर्य आहे. ते तुम्हाला सिंटॅक्सच्या जाळ्यात अडकवत नाही, उलट तुमच्या मूळ विचारांवर, तुमच्या लॉजिकवर लक्ष केंद्रित करायला मदत करतं. क्या बात आहे. आपण स्क्रीनवर माहिती कशी प्रिंट करायची हे तर शिकलो. पण समजा आपल्याला एखादी माहिती नंतर वापरण्यासाठी कुठेतरी साठवून ठेवायची असेल तर काय करणार? बरोबर. इथेच प्रोग्रॅमिंगचा पुढचा आणि खूप महत्वाचा भाग येतो, व्हेरिएबल्स. चला तर मग माहिती साठवण्याची आणि तिला लेबल लावण्याची ही कला शिकून घेऊया. आता व्हेरिएबल हा शब्द ऐकून थोडा टेक्निकल वाटू शकतं, पण त्याची कल्पना एकदम सोपी आहे खरंच. असं समजा की आपल्याकडे खूप सारे छोटे छोटे बॉक्स आहेत आणि आपण प्रत्येक बॉक्सवर एक नाव, एक लेबल चिकटवतोय. मग ह्या लेबल लावलेल्या बॉक्समध्ये आपण कोणतीही माहिती, म्हणजे एखादा नंबर असेल किंवा काही लिहिलेलं वाक्य असेल, ते ठेवू शकतो. आणि नंतर जेव्हा गरज पडेल तेव्हा फक्त त्या नावावरून तो बॉक्स आपण सहज शोधू शकतो. चला आता ही जी बॉक्सची कल्पना आहे ना, तिला आपण थेट कोडमध्ये बघूया. ही ओळ बघा, x = 150. इथे x काय आहे? ते आहे आपल्या बॉक्सचं लेबल किंवा नाव. हे चिन्ह म्हणजे आत ठेवण्याची क्रिया. आणि 150 ही ती माहिती आहे जी आपण त्या बॉक्समध्ये ठेवत आहोत. पाहिलं किती सोपं आहे. पण थांबा, आपल्या बॉक्सला आपण वाटेल ते नाव देऊ शकत नाही. त्यासाठी एक छोटीशी रूल बुक आहे. डावीकडे बघा, नाव नेहमी अक्षरांनी किंवा अंडरस्कोअरनी सुरू झालं पाहिजे, पण उजवीकडे दाखवल्याप्रमाणे काही गोष्टी चालणार नाहीत. जसं की नावाची सुरुवात आपण एखाद्या नंबरने नाही करू शकत किंवा डॉलरसारखी खास चिन्ह वापरू शकत नाही. असं केलं तर आपलं पायथन बिचारं गोंधळून जाईल. आणि हो, अजून एक शेवटचा पण महत्त्वाचा नियम. काही शब्द आहेत जे पायथनने स्वतःसाठी रिझर्व्ह करून ठेवले आहेत, जसं की इफ, फॉर, क्लास. ह्या शब्दांचा पायथनमध्ये एक खास अर्थ असतो. ते विशेष कामांसाठी वापरले जातात. त्यामुळे आपण त्यांना आपल्या व्हेरिएबलचं नाव म्हणून नाही वापरू शकत, हे लक्षात ठेवायचं. ओके, तर आता आपल्याला माहिती साठवण्यासाठी बॉक्स कसे बनवायचे
आणि त्यांना नाव कसं द्यायचं हे कळालं. पण आता खरा प्रश्न हा आहे की त्या बॉक्समध्ये नक्की काय काय ठेवता येतं. चला, आता आपण डेटाच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया. हा उघडलेला बॉक्स जणू काही आपल्याला एक प्रश्नच विचारतोय, माझ्या आतमध्ये काय आहे? म्हणजे आपल्या व्हेरिएबल्समध्ये आपण फक्त नंबर्सच ठेवू शकतो का? की त्यात काही टेक्स्ट म्हणजे मजकूरही टाकता येतो की अजून काही वेगळं? तर डेटा टाईप आपल्याला नेमकं हेच सांगतो की व्हेरिएबलच्या आतमध्ये कोणत्या प्रकारची माहिती दडलेली आहे. मी उत्तर देण्याआधी जरा विचार करा. आपल्या मते आपण कोणत्या मूलभूत प्रकारच्या डेटासोबत काम करू शकतो? म्हणजे नंबर्स तर आहेतच, टेक्स्ट पण आहे. अजून काय असू शकतं बरं? चला, सगळ्यात सामान्य आणि जास्त वापरल्या जाणाऱ्या 2 प्रकारांबद्दल बोलूया. पहिला आहे इंटिजर्स किंवा इंट. सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्ण संख्या. जसं की एखाद्या गेममधला तुमचा स्कोअर -10, 50, 100. आणि दुसरा प्रकार आहे फ्लोट्स किंवा फ्लोट, म्हणजे दशांश चिन्ह असलेल्या संख्या. उदाहरणार्थ, एखाद्या खेळाडूची हेल्थ जी 1.234 इतकी अचूक असू शकते. आता पुढचा प्रकार आहे बुलियन, म्हणजेच बूल. हा जरा वेगळा आणि इंटरेस्टिंग आहे. ह्यामध्ये फक्त 2च व्हॅल्यूज असतात. एक तर ट्रू म्हणजे खरं किंवा फॉल्स म्हणजे खोटं. बस, तिसरं काही नाही. हे संगणकाला निर्णय घेण्यासाठी प्रचंड महत्वाचे असतात. समजा लाईट चालू आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? एकतर हो किंवा नाही, म्हणजेच ट्रू किंवा फॉल्स. आणि आता त्या रहस्याचं उत्तर. समजा आपल्याला कधी कन्फ्युजन झालं की आपल्या व्हेरिएबलमध्ये नक्की कोणत्या प्रकारचा डेटा आहे, तर काळजी करायचं काहीच कारण नाही. पायथन आपल्याला टाईप नावाचं एक भारी इन्स्पेक्टर टूल देतं. आपण हे टूल वापरून कोणत्याही व्हेरिएबलचा प्रकार अगदी सहजपणे तपासू शकतो. आणि याचबरोबर आपण आपल्या आजच्या मिशनच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण सगळ्या आवश्यक मूलभूत गोष्टी शिकलो आहोत. आणि याचा अर्थ असा की आपलं लॉन्च पॅड आता प्रक्षेपणासाठी पूर्णपणे तयार आहे. चला, तर एकदा पटकन आठवूया की आपण काय काय शिकलो. आपण पाहिलं की पायथनचा साधेपणा हीच त्याची खरी ताकद आहे. आपण माहिती साठवण्यासाठी व्हेरिएबल्स कसे वापरायचे ते शिकलो आणि वेगवेगळ्या डेटा टाईप्सची ओळख करून घेतली. हेच ते मूलभूत ब्लॉक्स आहेत, ज्यांच्या आधारावर आपलं कोडिंगचं लॉन्च पॅड आता तयार झालं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे आता ती सगळी आवश्यक साधने आहेत जी सुरुवात करण्यासाठी लागतात. आता आपण स्वतः काहीतरी नवीन तयार करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहात. आणि हो, ही फक्त सुरुवात आहे. आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आपल्याकडे आता मूलभूत साधने आहेत. आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याची शक्ती आहे. तर मग विचार करा, तुम्ही सगळ्यात आधी काय तयार करणार?